विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, वेलकम टू गुरुकिल्ली फाउंडेशन। समांतर रेषा आणि छेदिका या प्रकरणावर आधारित लेक्चर घेत असताना एक प्रश्न आपला राहून गेला होता। बघा प्रश्न कोणता होता तो आपण बघूयात। प्रश्न असा आहे, सोबतच्या आकृतीमध्ये रेषा P, Q, L आणि M ह्या काय आहेत? या 40 समांतर रेषा आहेत एकमेकींना। मग दिलेल्या कोणाच्या मापावरून कोण A आणि B च्या आपल्या किमती काढायच्या आहेत। पण बघा ना, इथं A इथं आहे आणि B इथं आहे आणि माप दिलेत या कोणाची, यावरून आपल्याला या कोणाचं माप काढायचे आहेत। आता बघा हे आणि हा कोण ज्याची माप दिली आहेत ती मापही दिलेली आहेत व्यवस्थित। माप काय दिली आपल्याला? 37x - 7 आणि 31x + 11। मग आणि हे कोण कोणते आहेत? तर हे आपल्याला या ठिकाणी विरुद्ध दिशेला दिसत आहेत, म्हणून हे एकरूपच कोण आहेत। म्हणजे सुरुवातीला आपल्याला x ची किंमत या ठिकाणी काढावी लागते। लक्ष द्या, बघा 37x - 7 बरोबर 31x + 11 झालं समीकरण तयार। आपण काय करूयात, इकडचे 31 इकडे आणूयात, 37x वजा होतील ते 31x बरोबर 11 ऍज इट इज आणि -7 अधिक होतील। म्हणजे या ठिकाणी काय येईल, 37 मधून 31 गेले, खाली किती उरतात? 6x वजा 11 आणि 7 18, 6x बरोबर 18। इथे आता x ची किंमत कशी काढणार? x बरोबर 18/6, 6 × 18 म्हणजे x ची किंमत किती मिळाली आपल्याला? तर ती मिळाली 3। आता बघा x ची किंमत 3 आहे, ती आपण समीकरणात ठेवू। 37 आणि x ची किंमत किती आहे? 3, म्हणून 37 × 3 आपलं उत्तर काय येईल? 3 × 7 = 21 ला 1, 4 2 3 3 9 2 11, 111। त्यातून वजा काय करायचे? 7। जर 111 मधून 7 वजा केले तर इथे येईल 104°, म्हणजे ह्या कोणाचं माप 104°। पुढचा हा कोण बघूयात, 31 × 3 इथे अधिक 11 आहेत, 31 त्रिक किती होतात? 93 आणि अधिक 11 होतील 104। म्हणजे बघा हे दोन्ही कोण एकाच मापाचे झालेत। हा 104° मापाचा कोण आहे आणि हा 104° मापाचा कोण आहे। आता आपल्याला A आणि B चं माप काढायचंय। मुलं काय करतात, लगेच 104 दिसलं ना, हा लगेच पर्याय क्रमांक 3। असं करायचं नाही, हे मला तुम्हाला इथे आवर्जून सांगायचंय मित्रांनो। हा 104 आहे, मग याचा संगत कोण कोणता? हा 104 होय। मग हा 104 आणि A हे जे दोन कोण दिसत आहेत ना, हे ओळखणं गरजेचं आहे। हे रेषीय जोडीतील कोण आहेत। मग रेषीय जोडीतील कोण हे 180° मापाचे असतात। मग इथं 180 व्हायला किती बाकी आहेत अजून? 104 आणि किती 180 तर 76। 76 आणि 104 180 होतात, म्हणून A चं माप किती आलं? 76। बघा तसंच आता जेवढं A चं माप आहे तेवढंच या B चं माप असेल। किती असेल ते? 76°। म्हणजे याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, 76° आणि 76°। कसं ते बघा आणखी पण, या ठिकाणी हा जो कोण आहे याचा संगत कोण कोणता येईल? इकडचा येईल हा, आणि B चा संगत कोण? हाच असेल, म्हणजे 76° दोन्ही कोणांचं माप असेल। अशा प्रकारे आपल्याला गुणधर्मावर आधारित प्रश्न आहेत। गुणधर्म कोणते? जे मी आपल्याला शिकवलेले आहेत। गुणधर्म आहे छेदिका आणि समांतर रेषांचा, की एक 2 समांतर रेषा किंवा 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता किती कोण तयार होतात? तर 8 कोण तयार होतात। त्यामध्ये संगत कोण हे एकमेकांशी एकरूप असतात, विरुद्ध कोण एकरूप असतात, व्युत्क्रम कोण एकरूप असतात, बाह्य व्युत्क्रम कोण, आंतर व्युत्क्रम कोण दोन्ही एकरूपाच असतात जोड्या। त्यानंतर रेषीय जोडी असते, त्याचं माप 180° मापाचं असतं। आंतर कोणाचं माप 180° मापाचं असतं। रेषीय जोडी आणि आंतरकोन यांना दुसरा शब्द कोणता? तर तो पूरक कोन। आणि या सगळ्या गुणधर्मावर आधारित आपल्याला समांतर रेषा आणि छेदिका या प्रकरणावर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात। म्हणून गुरुकिल्ली फाउंडेशन हे जे ऍप आहे, हे ऍप डाउनलोड करा, नवीन नवीन व्हिडिओ बघा, डेमो लेक्चर्स बघा आणि ठरवा आणि ऍडमिशन घ्या। फक्त 999 रुपयात आपल्याला वर्षभर, म्हणजेच आपली परीक्षा होईपर्यंत, आपली उत्तर सूची मिळेपर्यंत अशा प्रकारे वेगवेगळे लेक्चर्स आपल्याला शिकता येतील। संपूर्ण अभ्यासक्रम आपण परत परत बघू शकता, एवढी सुविधा आपल्या जवळ आहे।